गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण बीकॉम 2019 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी बीकॉमच्या शॉर्ट टर्म कोर्स सुरू केलेला आहे टॅलीचा. त्या शॉर्ट टर्म कोर्स मधला आज आपण पुढचं लेक्चर घेत आहोत. बघा, आपण आज जर्नल एंट्रीज जे आहेत त्या जर्नल एंट्रीजचं रेकॉर्डिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत. काल आपण लेजर कसे तयार करायचे ते पाहिले होते. लेजर साठी एक कंपनी तयार केलेली होती. ही कंपनी मी शट करते आणि आपली जी कंपनी आहे कालची ती ओपन करते. XYZ नावाची कंपनी होती ती मी ओपन केलेली आहे. XYZ लिमिटेड नावाची जी कंपनी आहे तिच्यामध्ये आज आपण जर्नल एंट्रीज करणार आहोत. काल जे लेजर केलेले आहेत ते लेजरची लिस्ट डिस्प्ले मधून पाहता येईल. आता हे लेजर अवेलेबल आहेत, पण या व्यतिरिक्त जर काही लेजर आवश्यक असतील तर ते लेजर्स आपण ऑन द स्पॉट म्हणजे जर्नल एंट्रीज करतानाच तयार करणार आहोत. तर आज आपण अकाउंटिंग वाउचर्स आणि त्यामध्ये जर्नल एंट्रीज कशा पद्धतीने करायच्या त्या पाहणार आहोत. त्यासाठी अकाउंटिंग वाउचर वर यायचं. बघा, अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये आपण लेजर तयार केले होते. इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन आपण नंतर पाहणार आहोत. अकाउंटिंग वाउचर मध्ये जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. जर्नल एंट्रीज करत असताना फर्स्ट ज्या एंट्रीज आपल्याला करायच्या असतात त्या एंट्रीज साठी जे लेजर लागतात किंवा जे लेजर आवश्यक असतात ते लेजर तयार करावे लागतात. त्यानंतर जे व्हाउचर आहे ते व्हाउचर योग्य प्रकारे निवडावं लागतं. जर तुम्ही व्हाउचर चुकीचं निवडलं तर मात्र तुमची एंट्री चुकू शकते. पण व्हाउचर जर तुम्ही योग्य निवडलं तर तुम्ही चुकीचं डेबिट किंवा चुकीचं क्रेडिट द्यायला गेलात तर चुकीचं डेबिट किंवा चुकीचं क्रेडिट कम्प्युटर घेत नाही. म्हणून तुम्हाला जे लेजर तयार करायचं आहे ते लेजर, त्याचा ग्रुप आणि व्हाउचर योग्य निवडलं तर चुकीची एंट्री होणार नाही. तर व्हाउचर्स आधी कोणते कोणते ते समजावून घ्या. डेटचा जो कॉलम आहे त्या डेटच्या कॉलम मधून तुम्हाला जी जर्नल एंट्री करायची आहे त्या डेट चेंज करू शकता. त्यासाठी F2 ही फंक्शन की आहे. कीबोर्ड वरती सगळ्यात टॉपला फंक्शन कीज आहेत, तर त्यातली F2 ही फंक्शन की आहे. किंवा तुम्ही इथे डेट वर क्लिक केलं तरी डेट चेंज करू शकता. आता सध्या आपण एज्युकेशनल मोड मध्ये आहोत त्यामुळे डेट चेंज नाही करता येणार. त्यानंतर हे जे कॉन्ट्रा व्हाउचर आहे प्रत्येकाला थोडंसं कलर डिफरंट दिलेला आहे तुम्हाला ओळखता यावं म्हणून. तर कॉन्ट्रा व्हाउचर कशासाठी वापरायचे तर बँकेत पैसे टाकणे किंवा बँकेतून पैसे काढणे यासाठी कॉन्ट्रा व्हाउचर वापरायचे. त्यानंतर पेमेंट व्हाउचर, कुठल्याही प्रकारचं पेमेंट करायचं असेल म्हणजे आपल्याकडनं कॅश जाणार असेल तर त्यासाठी पेमेंट व्हाउचर वापरायचे. रिसिप्ट व्हाउचर, कुठल्याही प्रकारे आपल्याला पैसे मिळणार असतील तर त्यासाठी रिसिप्ट व्हाउचर वापरायचे. जर्नल व्हाउचर हे विदाउट कॅश किंवा विदाउट सेल परचेसच्या जे एंट्रीज असतात, उदाहरणार्थ डिप्रिसिएशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, तर त्यासाठी जर्नल व्हाउचर वापरायचे. मालाची विक्री केली तर त्यासाठी सेल्स व्हाउचर वापरायचे. माल खरेदी केला तर त्यासाठी परचेस व्हाउचर वापरायचे. आता ह्या क्रेडिट नोट, डेबिट नोट ह्या ज्या आहेत ते इनऍक्टिव्हेट आहे, आपल्याला ते नंतर ऍक्टिव्हेट करावे लागतील. जेव्हा आपण माल रिटर्न करतो तर डेबिट नोट, क्रेडिट नोट तयार करावी लागते सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न साठी. तर त्यासाठी डेबिट नोट आणि क्रेडिट नोट चे व्हाउचर्स आहेत. तर आता जो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तो आपण गुगल क्लासरूमला शेअर केलेला आहे. तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. उद्या आपण नवीन प्रॉब्लेम घेणार आहोत ज्यामध्ये जास्तीत जास्त ऍडजस्टमेंट असतील असा प्रॉब्लेम आपण उद्या घेणार आहोत. आता सध्या आपण विदाउट इन्व्हेंटरी लेजरचं अकाउंटिंग करतोय त्यामुळे परचेस व्हाउचरला आणि सेल्स व्हाउचरला असं पार्टी नेम वगैरे दिसलं तर तुम्हाला फीचर्स मध्ये जाऊन इथे अलाउ इनवॉइसिंग जे आहे ते नो करून घ्यावं लागेल. लास्ट पर्यंत एंटर करा म्हणजे जेणेकरून प्लेन एंट्रीज विदाउट स्टॉक किंवा विदाउट स्टॉक आयटमच्या आपल्याला करता येतील. मग फर्स्ट एंट्री, सपोज कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर भांडवल आणावं लागतं, कॅपिटल.
तर फर्स्ट एंट्री कॅपिटलची आपण करणार आहोत. इथे प्रॉब्लेम मध्ये दिलेले नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. नरेंद्रने त्याचा बिझनेस चालू केला आणि कॅश आणली 80,000 रुपये. आपण बिझनेसच्या दृष्टीने विचार करतो, बिझनेस मध्ये कॅश आली म्हणून रिसिप्ट व्हाउचर घ्यायचं. आता मी इथे एन टाईप केला तर बघा नरेंद्रचं कॅपिटल अकाउंट येत नाही, कारण की आपल्याकडे ते नाही पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी इथे रिसिप्टला डेबिटला कॅश किंवा बँक असे दोनच शब्द येतील, म्हणून पैसे आणले म्हणून मी कॅश सिलेक्ट करते. आता एन दाबला तरी माझ्याकडे नरेंद्रचं कॅपिटल अकाउंट नाहीये म्हणून ते येणार नाही. मग मी नरेंद्रचं कॅपिटल अकाउंट लगेच कसं तयार करायचं, तर त्यासाठी जे बटन आहे ते आहे अल्टर सी. अल्टर सी ने तुम्ही एंट्रीज करता करता पण एखादं अकाउंट तयार करू शकता. मी नरेंद्रच कॅपिटल अकाउंट तयार करते. ग्रुप कॅपिटलचा एंटर 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 लास्ट पर्यंत एंटर केलं. 80,000 रुपये आणले म्हणून 80,000 एंटर. नेहमीप्रमाणे नॅरेशन टाकायचं, बीइंग स्टार्टेड बिझनेस. आणि एंटर करायचं. फर्स्ट एंट्री आपली झाली. त्यानंतर सेकंड एंट्री आहे परचेस गुड्स फ्रॉम किरण ₹40,000 ऑन क्रेडिट. जेव्हा ऑन क्रेडिट शब्द येतो तेव्हा मालाची खरेदी ही उधारीवर झालेली असते. मग जो किरण नावाची व्यक्ती आहे ती कोण आहे, ज्याच्याकडनं आपण उधारीवर माल खरेदी करतो त्याला आपण सन्ड्री क्रेडिटर असं म्हणतो, आणि ज्यांना उधारीवर माल विकतो त्यांना सन्ड्री डेटर असं म्हणतो. आता इथे माझ्याकडे काही किरणचा अकाउंट नाही म्हणून मी अल्टर सी ने किरणचा अकाउंट तयार करून घेते. किरण अकाउंट आणि त्याला ग्रुप द्यायचा सन्ड्री क्रेडिटरचा. यस दाबलं की यस चे हायलाइट होतील, त्यातून सन्ड्री क्रेडिटर चूज करा. किती रुपयाचा माल खरेदी केलेला आहे तर तेवढी अमाऊंटच्या कॉलमला घ्यायची. किरणने 40,000चा माल खरेदी केला ऑन क्रेडिट, मग 40,000. आता इथे बघा ऍडव्हान्स, ऍडजस्ट रेफरन्स, न्यू रेफरन्स, ऑन अकाउंट असे 4 ऑप्शन येतात. तर आपण त्याच्या अकाउंटला टाकणार आहोत. ऍडव्हान्स वगैरे नाही दिलेला. हा काय आहे तर ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन झालेले, त्यामुळे न्यू रेफरन्स, ऍडजस्ट रेफरन्स न टाकता आपण ऑन अकाउंट म्हणूया. एंटर एंटर एंटर. इथे बाय काय येईल, डिफॉल्ट परचेसेस येईल. म्हणजे तुम्ही जर लेजर चुकला नाहीत तर तुमची एंट्री सुद्धा चुकणार नाही. म्हणजे ग्रुप आणि व्हाउचर बरोबर आलं की एंट्री बरोबर येईल. नेहमीप्रमाणे नॅरेशन टाकायचं, बीइंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. मी नॅरेशन सध्या नाही टाकत आहे, फक्त सांगते. त्यानंतर पुढची एंट्री पेड रेंट ₹2,000. रेंट पेड केलं की पेमेंट व्हाउचर घ्यावं लागेल. इथे नेहमी पहिलं जे शब्द आहे तो कॅशच येणार, पेमेंट असो नाही तर रिसिप्ट असो, एकतर कॅश येईल किंवा बँकेचं नाव येईल. रेंटचं अकाउंट आहे आपल्याकडे रेंट अँड टॅक्सेस नावाचं, त्यामुळे आपण तेच चूज करूया डबल न तयार करता. रेंट अँड टॅक्सेस, पेड रेंट ₹2,000. 2,000 अमाऊंट इथे टाईप करायची, नॅरेशन टाकायचं, बीइंग पेड रेंट. त्यानंतर पुढे आहे सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास 5,500 ऑन क्रेडिट. उधारीवर माल विकला की सेल्सचं रजिस्टर सेल्सचं व्हाउचर घ्यायचं. आणि कुणाला विकलाय तर सेल गुड्स टू मिस्टर विकास. मग विकासचं अकाउंट आहे का आपल्याकडे लिस्टमध्ये नाहीये. मग विकासचं अकाउंट तयार करण्यासाठी अल्टर सी ऑप्शन वापरायचं, विकास अकाउंट. याला आपण उधारीवर माल विकलाय म्हणजे हा आहे सन्ड्री डेटर, म्हणून ग्रुप घ्या सन्ड्री डेटर्सचा. अमाऊंट आहे 5,500. ऍक्च्युली तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, 55,000 रुपये घ्या. 55,000. एंटर.
विकास अकाउंट टू सेल्स. आता इथे दोन्हीकडे बाय शब्द आलाय, तर सेल्स आपण एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो जो शब्द आहे तो टू होईल. इथे नेम ऑफ स्टॉक आयटम आपण नंतर घेणार आहोत. 55,000 एंटर एंटर. त्यानंतर पुढची एंट्री आहे, पुढचं ट्रान्झॅक्शन परचेस फर्निचर ₹30,000 ऍट GST 18%. GST 18% देऊन 30,000 रुपये मूळ किमतीचं फर्निचर खरेदी केलं. मग जे आपल्याला सर्वांना माहिती आहे का, जो जीएसटी असतो तर त्यातला निम्मा जीएसटी हा सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो आणि निम्मा जीएसटी हा स्टेट गव्हर्नमेंटला जातो. त्यालाच आपण SGST आणि CGST असं म्हणतो. मग कॅल्क्युलेशन करतानाच 9% जो आहे तो आपण सेपरेट करणार आहोत. आणि माल खरेदी केलेला आहे त्यामुळे इनपुट CGST इनपुट SGST असं अकाउंट आपल्याला लागेल. फर्निचर खरेदी केलं म्हणजे पैसे जातील, म्हणून वाउचर घेताना पेमेंटचं घ्या. इथे कॅश फर्निचरचं अकाउंट आपल्याकडे आहे का, तर फर्निचरचं अकाउंट नाहीये. मग आपल्याला ते अकाउंट काय करावं लागेल, तयार करावं लागेल. अल्टर C ने फर्निचर अकाउंट तयार करा. ग्रुप द्या फिक्स ऍसेटचा. फर्निचर घेतले 30,000चे, मग 30,000 अमाऊंट मध्ये. त्यानंतर इनपुट IGST इनपुट CGSTचा अकाउंट तयार करावा लागेल. इनपुट IGST सॉरी CGST आणि SGST. CGST अकाउंट, त्याला ग्रुप द्यायचा ड्युटीज अँड टॅक्सेसचा. आता 9% तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतात. 9% कॅल्क्युलेट करायचा आणि इनपुट SGST अल्टर C ने अकाउंट तयार करतोय आपण. त्याला पण ग्रुप द्यायचा ड्युटीज अँड टॅक्सेसचा. अमाऊंट पुन्हा 2,700. 30,000वर 9% कॅल्क्युलेट केली. नॅरेशन टाकायचं बिंग परचेस फर्निचर विथ 18% GST. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड अ बिअरर चेक ऑफ ₹25,000 फ्रॉम विकास. आपल्याला सर्वांना माहितीये की बिअरर चेक जर असेल तर तो ऍज अ कॅश म्हणून आपण ट्रीट करत असतो आणि तो मिळालाय म्हणून रिसिप्टचं वाउचर घ्या. एंट्री कॅशलाच येईल. कुणाकडनं मिळाला, विकास कडनं. किती रुपयाचा, 25,000चा, म्हणून 25,000. आता इथे पुन्हा विचारले तर आपण इथे ऑन अकाउंट म्हणणार आहोत 25,000. एंटर एंटर. नॅरेशन टाकायचं बिंग रिसिव्ड चेक, बिअरर चेक म्हणा. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक. आता इथे बिअरर चेक नाही म्हटलेलं म्हणून बँकेची एंट्री 20,000 रुपये चेकने आपण पेड केलेले आहेत किरणला. पेमेंट वाउचर घ्या. आता इथे बँक ऑफ देना बँक नाही, आपल्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र आहे म्हणून देना बँकचा अकाउंट तयार करावा लागेल आणि त्याला ग्रुप द्यायचा बँक अकाउंटचा. किती रुपयाचं चेक पेड केलेला आहे तेवढी अमाऊंट आपल्याला घ्यावी लागेल आणि कुणाला पेड केलाय, तर पेड केलं